मित्रांनो, बघूया काही प्रश्नांची उत्तरे. प्रश्न पहिला, दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे. दोन संख्या, एक संख्या x पकडूया, दुसरी संख्या y पकडूया, त्यांची बेरीज 44 आहे. याला समीकरण 1 नाव देतो. x वजा y 4 आहे, प्रश्नामध्ये दिलं आहे. बेरीज करतो. x अधिक x 2x प्लस y मायनस y कॅन्सल. 44 प्लस 4 48. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा, हा 2 गुणाकारामध्ये इकडे येईल तर भागाकारात होईल, म्हणजे 48 भागिला 2 हे झाले 24. आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. आता आपण ही x ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. x 24 आपण काढला आता, वजा y बरोबर 4. आता बघा, y मी उजव्या बाजूला घेऊन जातो, हा मायनस y उजव्या बाजूला जाईल तर होईल फक्त प्लस y. हा 24, हा प्लस 4 आहे, इकडे येईल तर हा मायनस 4 होईल. 24मधून 4 गेले 20 बरोबर y. आपल्याला x ची पण किंमत माहीत झाली, y ची पण किंमत माहीत झाली. आपल्याला त्यांचं गुणोत्तर काढायचं होतं, म्हणजे x सोबत y चं गुणोत्तर. x आपला आलेला आहे 24 आणि y आलेला आहे 20. 4 पंचे 20, 4 सक 24. फायनल उत्तर आलं 6 5. x आणि y चं गुणोत्तर किती, तर 6 5 आपलं फायनल उत्तर येईल. प्रश्न दुसरा बघूया. बघा, x स्क्वेअर हा प्लस 4xy आहे, हा डाव्या बाजूला येणार तर होणार मायनस 4xy प्लस 4y स्क्वेअर, आणि इकडे आता 0 उरला कारण तो 4xy या बाजूला आला. तुमच्या असं लक्षात येईल की हा एक फॉर्म्युला आहे, a मायनस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा जो फॉर्मॅट आहे हा तो सेम फॉर्मॅट आहे, म्हणजे याला मी लिहू शकतो x मायनस 2y चा वर्ग. यापासून हे बनलेलं होतं, यापासून आपण हे पण लिहू शकतो. आता आपला उद्देश आहे हा वर्ग कॅन्सल करणे. मी काय करणार, दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतो. दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतला तर काय राहणार, x मायनस 2y बरोबर 0. वर्गमूळ घेतल्यामुळे हा वर्ग कॅन्सल झाला. आता x बरोबर हा मायनस 2y तिकडे जाणार तर प्लस 2y. आता हा y गुणाकारामध्ये आहे, इकडे येणार तर भागाकारामध्ये होणार, म्हणजे x अपॉन y बरोबर फक्त इथं 2. आपलं हे उत्तर आलेलं आहे x भागिला y म्हणजे 2. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला गुणोत्तर विचारलं जाते, गुणोत्तराला आपण असं सुद्धा लिहू शकतो किंवा असंही लिहू शकतो, दोघांचा अर्थ सारखाच होतो. तर हे झालं दुसऱ्याचं उत्तर. बघूया तिसरा प्रश्न. 8% सरळ व्याजाने 5 वर्षे मुदतीकरिता घेतलेली किती रक्कम 2800 रुपये होईल. आता इथं काय काय दिलं आहे बघा. 8% सरळ व्याजाने म्हणजे व्याजाचा दर दिला आहे, तो आहे 8%. त्यानंतर 5 वर्ष मुदतीकरता मुदत दिलेली आहे, मुदत 5. त्यानंतर घेतलेली रक्कम 2800 रुपये, म्हणजे ही रास आहे, रास 2800 रुपये. आपल्या घेतलेली किती रक्कम म्हणजे आपल्याला मुद्दल काढायचं आहे, मुद्दल काढायचं आहे. एक्स पकडूया त्याला. तुम्हाला माहित आहे मुद्दल काढायचा फॉर्म्युला काय. मुद्दल जर काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे सरळ व्याज गुणिला 100 दर गुणिला मुदत. हा फॉर्म्युला आहे. मुद्दल आपण x पकडली, x लिहिलं मी इथं बरोबर. मुद्दल आपण x पकडली होती, ठीक आहे. सरळ व्याज, मित्रांनो सरळ व्याज म्हणजे नेमकं काय, तर रासमधून मी जर मुद्दल वजा केली तर सरळ व्याज राहतो. म्हणजे रास किती आहे आपली, आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. बघा, सरळ व्याज
सरळ व्याज म्हणजे नेमकं काय, तर रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल म्हणजे होत असते सरळ व्याज. रास दिली आहे 2800, मुद्दल आपण घेतली आहे x, म्हणजे ही झालं आपलं सरळ व्याज. 2800 वजा x हे झालं आपलं सरळ व्याज. म्हणजे इथे मी लिहितो सरळ व्याजच्या ठिकाणी मला लिहावं लागेल 2800 वजा x गुणिला 100 भागीला दर दिलेला आहे 8% आणि मुदत आहे 5. याला पुढे सोडवूया. बघा 8×45 आणि हा 100ने दोन्ही पदांना गुणायचा आहे. म्हणजे 2800ला जर आपण 100ने गुणलं तर होणार, त्याचे 2 शून्य, ही रक्कम बनणार वजा 100x. भागाकारामध्ये 40 आहे, त्याला या बाजूला घेऊन येतो तर होणार हा 40x. इकडे उरलेला आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 2,80,000 वजा 100x. हा -100x आहे, या बाजूला येणार तर होणार +100x. म्हणजे इकडे आले म्हणजे हे 100x प्लस हे 40 म्हणजे झाले 140x. आणि इकडे उरलेला आहे 2,80,000. 140 गुणाकारामध्ये आहे, त्या बाजूला जाणार तर हा भागाकारामध्ये जाईल. वर आहे 2,80,000. बघा 0 0 कॅन्सल. 14 1 14, 14 2 28, x बरोबर 2 1 2 3 1 2 3. म्हणजे आपल्याला x म्हणजे मुद्दल, आपल्याला मुद्दल मिळालेली आहे 2,000 रुपये. परंतु मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये सोडवलं तर ते योग्य होणार नाही. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये स्टेपवर मार्क नसून फायनल उत्तरवर आपले मार्क असतात. म्हणून असं सोडवण्यापेक्षा तुम्ही जी स्क्रीनशॉट काढू शकता. यानंतर मी तुम्हाला हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवतो. थोडीशी आपल्याला शॉर्ट ट्रिक वापरावी लागेल. तर बघा कसं सोडवायचं. बघा लक्ष द्या. करायचं काय, त्यांनी म्हटलंय 8% सरळ व्याजाने 5 वर्षे, म्हणजे टोटल झाले 8×5 40% आपला हा व्याजदर पकडायचं. रक्कम आपल्याला काढायची आहे, म्हणजे ती x रक्कम आहे. x रक्कमेचे 40% वाढ म्हणजे 140 भागीला 100 बरोबर 2,800. तर आपल्याला x काढायचा आहे, म्हणजे 2,800 हा तिकडे गेला म्हणजे 100 खाली तो वर जाईल आणि 140 खाली येणार. 0 0 कॅन्सल. 14 1 14, 14 2 28, 2 1 2 3 1 2 3. आपलं उत्तर आलेलं आहे 2,000. तर स्पर्धा परीक्षेमध्ये अशा शॉर्ट ट्रिकने सोडवण्याची गरज असते. धन्यवाद.